नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी पालक घेतलेली आहे आणि पालक छान अशी स्वच्छ धुवून आणि छान अशी चिरून घेतलेली आहे. आणि इथे मी चणा डाळ घेतलेली आहे. तर मी शिजवून घेतली चणा डाळ आणि पालक चणा डाळ आपल्याला भाजी बनवायची आहे. फोडणीसाठी इथे मी एक टोमॅटो घेतला, एक कांदा घेतला आहे आणि कढीपत्ता छान असं मी बारीक चिरून घेतलेला आहे. इथे मी आलं, लसूण आणि 2 मिरच्या घेतल्यात आणि असं छान टेचून घेते. इथे मी कढई ठेवली आणि तेल टाकले. तेल पण तापलेलं आहे. थोडेसे जिरे टाकते मी, कढीपत्ता टाकते, कांदा टाकते. इथे आलं, लसूण आणि मिरची हे सुद्धा मी घालून घेतलेलं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं. कांदा छान परतलेला आहे. तर टोमॅटो घेते टाकून. पटकन होणारी रेसिपी आहे. वेगळी डाळ किंवा वेगळी भाजी करायला नको. 1 चमच लाल तिखट टाकते, थोडीशी हळद आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे मी भाजी घालते. जी मसाल्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची. मिनिटासाठी इथे मी झाकण ठेवते. इथे मी झाकण काढून बघते. 2 मिनिटं झालेली आहे. इथे ही चणा डाळ घालून घेते. छान अशी मिक्स करून घ्यायची. इथं मी टाकते थोडासा गरम मसाला. गरम मसाला पण मिक्स करून घ्यायचा आणि चवीपुरतं मीठ. इथे 5 मिनिटासाठी झाकण ठेवते शिजण्यासाठी. छान अशी चणा डाळ पालक आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब.